गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे की इंग्लिशमध्ये कसं बोलावं, म्हणजेच हाऊ टू स्पीक इन इंग्लिश. यासाठी मी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्यरचना तुम्ही आत्मसात करा, तुम्हाला निश्चित इंग्लिश बोलता येऊ शकते. आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं फर्स्ट सेंटेन्स आहे, मिस्टर शास्त्री Mr. Shastri is teaching English. Is teaching English. Mr. Shastri is teaching English. त्याच्यानंतर आपण कर्म म्हणून अस सुद्धा लिहू शकतो. मिस्टर शास्त्री आम्हाला इंग्लिश शिकवत आहेत. मिस्टर म्हणजे आपण इथं स्त्री सुद्धा लिहू शकतो. श्री शास्त्री आम्हाला इंग्रजी शिकवित आहेत. मिस्टर शास्त्री इज टीचिंग इंग्लिश अस. मिस्टर शास्त्री आम्हाला इंग्लिश शिकवत आहेत. ही इज टीचिंग. ही इज टीचिंग. तो शिकवत आहे. तो शिकवत आहे. नंबर 3, सी इज ईटिंग मँगो. सी इज ईटिंग अ मँगो. ती आंबा खात आहे. ती आंबा खात आहे. नंबर 4, वी आर ईटिंग अ मँगोज. वी आर ईटिंग वी आर ईटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आहोत. आम्ही आंबे खात आहोत. They are coming. They are coming here. ते इकडे येत आहेत. ते इकडे येत आहेत. ते इकडे येत आहेत. रामा इज कमिंग. रामा इज कमिंग. रामा येत आहे. नंबर 7, राधा इज गोइंग. राधा इज गोइंग टू मार्केट. राधा बाजारात जात आहे. You are speaking. तू बोलत आहेस.
तू बोलत आहेस. बॉईज आर प्लेइंग. मुले खेळत आहेत. मुले खेळत आहेत. इट इज ईटिंग. इट इज ईटिंग an apple. an apple. ते सफरचंद खात आहे. ते सफरचंद खात आहे. तरी ह्या वाक्यामध्ये आपण कर्ता, टू बी स्वरूप आणि मुख्य क्रियापदाला ING म्हणजेच आपण ही चालू वर्तमान काळातली वाक्य बनवलेली आहेत. कर्ता म्हणजे सब्जेक्ट, HV हेल्पिंग व्हर्ब आणि हे मेन व्हर्ब प्लस ING या पद्धतीनं ह्या वाक्यांची रचना झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या वाक्यांची रचना करू शकता आणि वाक्य तयार करू शकता. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.